मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये. ज्या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला नाउन असतील, वर्ब असतील, ॲडजेक्टिव्ह असतील, सर्व प्रकारचे शब्द पाहायला भेटणार आहेत. तर बघा, आपण कसं पाहतोय, तुम्हाला माहिती आहे की शब्द पाहतोय, त्याला कसं वाचायचं पाहतोय, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे पाहतोय, आणि शेवटी फक्त मराठी शब्द मी विचारतोय आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल. तर पुन्हा एकदा 25 नवीन शब्द तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय. तर शब्द आहे डोअर. काय? डोअर. तर डोअर म्हणजेच दार. डोअर म्हणजेच काय? दार. पुढे आहे बघा कॅरी, म्हणजे वाहने. बघा, एक शब्द घेतल्यानंतर तो शब्द डबल येणार नाही, याच्या आपण काळजी घेतोय. तर कॅरी म्हणजेच काय? वाहने. कॅरी म्हणजेच वाहने. पुढे आहे कॉफी, म्हणजे कॉफी. कॉफी, कॉफी. पुढे आहे कट, म्हणजे कापणे. एक क्रियापद आहे. कट म्हणजेच काय? कापणे. आणि याची तिन्ही रूपं एकसारखीच आहेत. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे आहे डबल. डबल म्हणजे दुप्पट. डबल. डबल म्हणजे काय? दुप्पट. पुढे आहे केस, म्हणजे प्रकरण. बघा, केस म्हणजेच काय? प्रकरण. पुढे आहे कोल्ड, म्हणजे थंड. कोल्ड म्हणजेच काय? थंड. पुढे आहे डॅड, म्हणजे वडील. बघा, डॅड म्हणजेच काय? वडील. पुढचा शब्द आहे डाऊट, म्हणजे शंका. डाऊट म्हणजेच काय? शंका. पुढे आहे कॅट, म्हणजे मांजर. कॅट म्हणजेच काय? मांजर. पुढे आहे कलेक्ट, म्हणजे गोळा करणे. कलेक्ट म्हणजेच काय? गोळा करणे. पुढे आहे डान्स, म्हणजे नाचणे. डान्स म्हणजे नाचणे, किंवा नाउन म्हणून तुम्ही नाच असं पण म्हणू शकता. ठीक आहे. पुढे आहे डाऊन, म्हणजे खाली. डाऊन म्हणजेच काय? खाली. पुढचा शब्द आहे कॅच, म्हणजे पकडणे किंवा झेलणे. बघा, कॅच म्हणजेच काय? पकडणे किंवा झेलणे. पुढे आहे कॉलेज, म्हणजे महाविद्यालय. कॉलेज म्हणजेच काय? महाविद्यालय. पुढे आहे डेंजर, म्हणजे धोका. डेंजर म्हणजे काय? धोका. पुढचा शब्द आहे ड्रॉ. ड्रॉ म्हणजे काढणे. ड्रॉ. ड्रॉ म्हणजे काय? काढणे किंवा रेखाटणे. चित्र वगैरे जे आपण रेखाटतो ते. ठीक आहे. तर ड्रॉ म्हणजे काढणे किंवा रेखाटणे, दोन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढे आहे कॉज, म्हणजे कारण. कॉज म्हणजेच काय? कारण. पुढचा शब्द आहे कलर, म्हणजे रंग. कलर म्हणजेच काय? रंग. पुढे आहे डार्क, म्हणजे अंधार. डार्क म्हणजेच काय? अंधार. पुढे आहे ड्रीम, म्हणजे स्वप्न. ड्रीम म्हणजेच काय? स्वप्न. पुढचा शब्द आहे सेंटर, म्हणजे केंद्र. सेंटर म्हणजेच काय? केंद्र. पुढे आहे कम, म्हणजे येणे. कम म्हणजेच काय? येणे. याचं दुसरं रूप आहे केम, आणि याचं तिसरं रूप आहे कम. कम, केम, कम, तिन्ही रूप लक्षात ठेवा. पुढे आहे डार्लिंग, म्हणजे प्रिय. डार्लिंग म्हणजे काय? प्रिय. आणि तर बघा मित्रांनो, फक्त मराठी शब्द मी वाचतोय, तर तुम्ही काय करायचे, त्याचा अर्थ काय आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तुम्हाला आठवतंय का? याचा प्रयत्न करायचा आहे, आठवायचा प्रयत्न करायचा आहे. प्रिय, प्रिय. येणे, येणे. केंद्र, केंद्र. स्वप्न, स्वप्न. अंधार, अंधार. रंग, रंग. कारण, कारण. काढणे, काढणे. धोका, धोका. महाविद्यालय, महाविद्यालय. पकडणे, पकडणे. खाली, खाली. नाच किंवा नाचणे, नाच किंवा नाचणे. गोळा करणे, गोळा करणे. मांजर, मांजर. शंका, शंका. वडील, वडील. थंड, थंड. प्रकरण, प्रकरण. दुप्पट, दुप्पट. कापणे, कापणे. कॉफी, कॉफी.
वाहने वाहने, दार दार. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण सरावसुद्धा करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा.